साने गुरुजी शैक्षणिक संकुलात 3 दिवसीय शिक्षण महोत्सव व मी असा घडलो डॉक्टर विठ्ठलराव लहाने यांचे व्याख्यान। कालिदास माने यांची माहिती। साने गुरुजी शैक्षणिक संकुलात 3 दिवसीय शिक्षण महोत्सव आयोजित करण्यात आला असून मंगळवार 11 मार्च 2025 रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर वाबळे महाराज आळंदीकर यांच्या हस्ते कैलासवासी शामराव माने यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण व कीर्तन आयोजित केले असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधितज्ञ उदय गवारे हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती साने गुरुजी शैक्षणिक संकुलाचे सचिव कालिदास माने यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली। बुधवार 12 मार्च 2025 सायंकाळी 5 वाजता वैद्यकीय सामाजिक क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व माननीय डॉक्टर विठ्ठल लहाने यांचे मी असा घडलो या विषयावर व्याख्यान असून या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक भारत सातपुते हे उपस्थित राहणार आहेत। शिक्षण महोत्सवाच्या 3ऱ्या दिवशी गुरुवार 13 मार्च 2025 रोजी सकाळी ठीक 10 वाजता नागाबुवा वाचनालय हेळंब यांच्या विद्यमानाने लातूर जिल्हा ग्रंथालय संघाने 40वे वार्षिक अधिवेशनाचे आयोजन केले असून 40वे अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार तर अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर गजानन कोटेवा राहणार आहेत। तर या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी श्रीमती वर्षाताई ठाकूर घुगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। सदरील कार्यक्रम नंदादीप विद्यालय कातळेनगर बार्शी रोड लातूर येथे आयोजित करण्यात आला आहे। तेव्हा लातूर जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन साने गुरुजी शैक्षणिक संकुलाचे सचिव कालिदास माने व जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रभाकर कापसे यांनी केले आहे। या पत्रकार परिषदेस कालिदास माने, अशोक देडे, एस.टी. चव्हाण, इस्माईल शेख आदी मान्यवर उपस्थित होते। राजमंत्रसाठी सुधाकर फुले, लातूर। शैक्षणिक संकुलाच्या वतीनं 3 दिवसीय शिक्षण महोत्सव आपण आयोजित केलेला आहे। माझे वडील कैलासवासी शामराव यशवंतराव माने यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पुतळ्याचं अनावरण राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज यांच्या हस्ते आपण पुतळ्याचं अनावरण करतो आहोत। त्यानिमित्ताने त्यांचं ते राष्ट्रीय दर्जाचे कीर्तनकार असल्यामुळं त्यांचंही कीर्तन आपल्याला सगळ्या समाजाला आपल्या सगळ्या नायकांना मिळणार आहे। त्याचबरोबर दिनांक 12 मार्च रोजी मी कसा घडलो हे व्याख्यान जागतिक कीर्तीचे प्लास्टिक सर्जरीकार आदरणीय विठ्ठल लहाने साहेब यांच्या व्याख्यानाचा लाभ मुलांना आदर्श म्हणून मिळावा यासाठी व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे। आणि 13 तारखेला मी लातूर जिल्हा ग्रंथालय संघ व नागाबुवा वाचनालय हेळंब यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर जिल्हा ग्रंथालय संघाचं वार्षिक अधिवेशन आपण या ठिकाणी घेत आहोत। आणि या निमित्ताने या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या शुभ हस्ते होत असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गजानन कोटवार साहेब उपस्थित राहणार आहेत। याबरोबर आपल्या जिल्ह्याच्या एक अतिशय चांगल्या जिल्हाधिकारी माननीय वर्षाताई ठाकूर घुगे मॅडम हेही उपस्थित राहणार आहेत। या निमित्ताने ग्रंथालयातल्या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दिवसभर 2-3 सत्राचं आयोजन केलेलं आहे। आणि म्हणून अशा या 3 दिवसीय कार्यक्रमामध्ये आम्ही लातूरकरांना बाकीच्या सगळ्या भाविक भक्तांना विनंती करतो आहोत की या शैक्षणिक महोत्सवाचा लाभ घ्यावा आणि या निमित्ताने आपण लेकरांना, आई वडिलांना एक चांगला मूल्याचा संदेश, चांगले मूल्य मुलामध्ये रुजवावी यासाठी हा साने गुरुजी शैक्षणिक संकुलाचा प्रयत्न आहे। थँक्यू।